मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। सध्या उन्हाची तीव्रता जास्तच वाढत चालली। उन्हामुळे अंग अगदी तापले का? फक्त 2 मिनिटात असं बनवा थंडगार झणझणीत मसाला ताक, जे पोटाला देईल शांतता आणि शरीराला ताजेतवानेपणा। बाजारातलं नाही, घरचं शुद्ध आणि अगदी हटके स्टाईलमध्ये। एकदा असं ताक बनवलं ना, तर रोज प्यायची सवय लागेल। चला तर मग लगेच पाहूया ही सुपर रेसिपी आणि टेस्टी रेसिपी। यासाठी सर्वप्रथम आपण लागणारा मसाला बनवून घेऊयात। एक ठिकाणी 1 टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत, 5 ते 7 काळी मिरी घेतलेली आहे, चिमूटभर हिंग, 1 टेबलस्पून धने आणि काळं मीठ घेतलेलं आहे। आता याची आपण हे अगदी मंद आचेवरती भाजून घेतलेलं आहे थोडंसं, आणि आता याची छान अशी पूड करून घ्यायची आहे, जास्त पण भाजायचं नाही। अशा प्रकारे ही पूड आपण एकदम जास्त जरी करून ठेवली तरी हवी तेव्हा आपण ही वापरू शकतो। दुसरीकडे या ठिकाणी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, 2 ते 3 पुदिन्याची फ्रेश पानं घेतलेली आहेत, अगदी नकळत थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे पुदिन्याची पानं, हिरवी मिरची आणि आल्याचा थोडा तुकडा आहे तो मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायचा आहे, आणि कोथिंबीर आहे ही फक्त बारीक चिरून घ्यायची आहे। ही मिक्सरमध्ये पेस्ट करायची नाही, नाहीतर हिरवा कलर येतो, आणि पाणी न घालता ते बारीक करून घ्यायचं आहे। आता या ठिकाणी घट्टसर असं घरचं दही पाहू शकता, किती छान असं घट्टसर दही लागलेलं आहे। आता प्रत्येकाच्याच घरी घरचं दूध नसेल तर तुम्ही विकतचं जरी आणलं तरी चालेल, पण आता या ठिकाणी प्रमाण पाहूया। या ठिकाणी आपण 1 वाटी हे असं घट्टसर असं दही घ्यायचं आहे। आता व्यवस्थित आता हे छान मिक्स करून मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घ्यायचं आहे। कोणत्याही क्षणी व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील। आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही रवीच्या वगैरे साह्याने हे ताक बनवू शकता। आता एका भांड्यामध्ये हे ताक घ्यायचं आहे। हे घट्टसर आहे, परंतु नंतर आपण आपल्याला हवं तसं हे पातळ करून बनवून घ्यायचं आहे। आता आपण या ठिकाणी जो मसाला बनवून घेतलेला आहे तो लागेल तितपत तेवढाच घालायचा आहे। अगदी आपण थोडंसं चाकून पाहिलं तरी चालू शकतं, जेवढा आपल्याला आवश्यक वाटतो तेवढाच मसाला टाकायचा आहे। ही मिरची आणि आलं आणि पुदिन्याची जी पेस्ट बनवून घेतली होती ती टाकायची आहे, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे, आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं टेस्ट करायचं आहे। आपल्याला जर मिठाचं प्रमाण कमी वाटलं तर आता वरून आपण यामध्ये थोडंसं साधं मीठ सुद्धा घालायचं आहे, आणि अगदी चिमूटभर साखर टाकायची आहे, अगदी चिमूटभर नकळत गोड साखर टाकायची, आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि कितीही उन्हाळा वाढला तर असा हा 1 ग्लास थंडगार आपण ताक घरच्या घरी अगदी सहज सोप्या पद्धतीने बनतं। हे एकदा जरी आपण पिलं ना तरी अगदी शरीराला थंडावा मिळतो। त्यामुळे नक्की अशा या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचं मसाला ताक घरच्या घरी बनवून पहा, आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये।